नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. साखरपा मध्ये आलेलो आहोत आणि इथे पेट्रोल भरणार आणि मग आम्ही निघणार. असा आमचा आता तरी प्लॅन आहे. बघूया पुढे काय एसी पण चालू पाहिजे. हा, कोणत्या बाळासाठी? ह्या बाळासाठी बघू, त्याचा चेहरा बघू. ह्या बाळाला एसी लागतो. आम्हाला मुंबईत पोहोचवलं नॅचरल हवा आम्हाला चालेल ना. त्यांना उद्या कामावर जायचं. काय माहिती मी आहे आता इथे साखरपा या गावात आहे आणि साखरपा हे खूप मोठं शहर आहे आणि इथे आपले माझे भाऊजी आहेत. माझी मोठी एक ताई राहते इथे, तिचं घर आहे. आणि साखरप्यात बापू शेट्टे यांना कोणी ओळखत नाही असं नाही. म्हणजे केवळ साखरपा नाही, मग रत्नागिरी जिल्हा असू दे, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे तालुके बापू शेट्टेंना सगळेजण ओळखतात. एक प्रतिष्ठित आणि खूप सज्जन व्यक्ती आहेत. तर ताईच्या घराची होम टूर करते मी तुमच्यासाठी. तर बघा, हा आहे सगळा बाहेरचा परिसर. एंट्री केली आहे, हा बाहेरचा परिसर आहे. मागे पण खूप मोठं आहे, तिकडे काजूची बाग वगैरे सगळं आहे. तर आता आपण घरात जातो. हा एंट्रन्स आहे. तर हा हॉल आहे प्रशस्त असा. आणि ह्या हॉलमध्ये छोटासा शिवांश आहे जो खेळतोय. त्याची खूप सारी खेळणी आहेत. नमस्कार, आम्ही तुमच्या घराची होम टूर करते. तुम्हाला विचारलं नाहीये पण तरी करते. हा हा बरोबर आहे. प्रशस्त किचन आहे आणि ह्या किचनमधून ना मागे सुद्धा एक किचन आहे, जे छोटंसं हट आहे बांधलेलं, जिथे आपण चुलीवरचं वगैरे जेवण बनवू शकतो. संध्याकाळी छोटीशी पार्टी असेल, काय असेल तर इकडे पाठीमागे पण आहे. सगळी खूप छान आहे. हा बाहेरचा सगळा परिसर झाला. आणि इथे छोटं बाळ आहे. बाळाच्या सेफ्टीसाठी, हो ना ग, हे बाळाच्या सेफ्टीसाठी थोडं एक छोटं गेट आहे आणि त्या जिन्याने वरती जायचं. ही एक ओपन टेरेस आहे. खूप सुंदर घर आहे. असे सुंदर घर. आम्ही इकडे राहायला आलो की खूप मजा मस्त. चला एक झोका दे. सत्य सावित्री आणि सत्यवान या मराठी सिनेमाचं शूटिंग या बंगल्यात साखरप्यात झालं. तो हा श्री माननीय बापू शेट्टे यांचा बंगला. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.